29/11 ज्यावेळेस इथं खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली, त्यावेळेस तेच एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या, जो की ह्याच्यातला खुनाचा आरोपी आहे विष्णू चाटे. तर 29/11 हा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंगमध्ये हे महाशय त्याची एक रजिस्ट्री होती ही. त्या धमकीचा जो टायमिंग आहे आणि इथल्या रजिस्ट्रीचा टायमिंग आहे तो सेम आहे. हा टायमिंग. हा ही दुसरी घटना इथली, त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळेस झाली नाही. ही केस संतोष अण्णाचा खून झाल्यावर पोलिसांना कळलं की करायला पाहिजे. त्यावेळेस देखील हे लोक तिथे गेले, बसले, त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही. कारण का वरून फोन आला एकदा तक्रार घेऊ नका, तर इथं कुणी जरी आलं, किती जरी मुर्दे पडले, तर इथलं पोलीस स्टेशन तिथली कोणाची केस घेत नव्हतं. ही वास्तविकता आहे. ही बाप्पांना माहिती आहे, ही सगळ्या आमच्या पंचक्रोशीत माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला त्याचे पण काही पुरावे आहेत माझ्याकडं की अण्णांचा खून झाला, पण हाफमटर इतक्या प्रकारचे झालेले आहेत. डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या बापाला उचलून नेऊन मारलेले आहेत. ते लोक समोर येत नाहीत काही, भितात ते लोक. आज जरी बाहेर गेले लोक तरी त्यांना वाटतं आपल्या भाऊंकडून कुणी येऊन आपल्याला मारतं का काय.